पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या ताफ्यातील वाहनांमध्ये घट, इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय. देशहितासाठी मोदींकडून इंधनाचा वापर कमी करण्याचं आवाहन. सुरक्षेशी तडजोड न करता मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहन खरेदीवरती आणि संख्येवरती मर्यादा. मुख्यमंत्री फडणवीसांचा हा बैठकीत निर्णय. बैठकीनंतर वाहन संख्या मर्यादेवर आणण्याचा निर्णय. पोलीस महासंचालक, मुख्य सचिवांची बैठकीला उपस्थिती. तर उच्चस्तरीय बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांमध्ये घट, ताफ्यातील वाहनं कमी करण्याच्या निर्णयाचे सीएम यांच्याकडून अंमलबजावणी. पनवेलच्या कार्यक्रमासाठी अर्धा ताफा घेऊन मुख्यमंत्री पनवेलमध्ये पोहोचले. मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर राज्य सरकारचा हा निर्णय. फडणवीसांच्या ताफ्यात अवघ्या 4च गाड्या. अंमलबजावणी करता येत नसेल तर थट्टा मस्करी करू नका. मुख्यमंत्री फडणवीसांकडून विरोधकांची कानउघडणी. 6 महिने मोदींच्या आवाहनाला पाठिंबा देण्याचीही केली विनंती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर ताफ्यातील गाड्या थेट कमी केल्या. एकनाथ शिंदे स्वतः इलेक्ट्रिक गाडीने मुंबईच्या दिशेने. आपण युद्धात नसलो तरी काही परिणाम भोगावे लागतात. एकनाथ शिंदे यांची ही प्रतिक्रिया. शिंदे 15 दिवसातून हेलिकॉप्टरने गावी जातात, ते पण बंद करा. शिंदेंनी इलेक्ट्रिक कारने प्रवास केल्यावरून अंबादास दानवे यांची टीका. ताफ्यातील 50% गाड्या कमी करण्याच्या गडकरींच्या सूचना. गडकरी 14 आणि 15 मेला पालखी मार्गाची पाहणी करणार. या दरम्यान ताफ्यातील गाड्या कमी करण्याच्या सूचना केल्या. शिवाय पालखी मार्गाची पाहणी करताना गडकरी बसने प्रवास करतील. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी ताफ्यातील गाड्या कमी करण्याची पटोलेंकडून विनंती. मतदारसंघातील विविध कामांसंदर्भात भेट घेतली असल्याची माहिती. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर गोपीचंद पडळकर यांचा इलेक्ट्रिक बाईकने प्रवास करत जिल्हा नियोजन समितीच्या सभेला हजेरी. खासगी गाडीचा वापर टाळा. भाजप आमदार आणि नगरसेवकांची मुंबई ते चिपळूण तेजस एक्सप्रेसने प्रवास. आमदार संजय उपाध्याय यांची ही माहिती. आणि आता गाड्या गेलेल्या आहेत, घोडे आलेत. नेमकं काय घडतंय बघूयात. पंतप्रधानांनी 11 वरून 3 नंबरला अर्थव्यवस्था आणली. इतर गोष्टींची अर्थव्यवस्था डगमगत असताना आपली मजबूत आहे. देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याचा हा संकल्प आहे. देशाला पुढे घेऊन जाणारा पंतप्रधान मिळालाय. जितेंद्र आव्हाड यांची मोदींवर खोचक टीका. आव्हाडांनी लग्नाच्या वरातीतून घोडा आणला. आव्हाडांच्या घोड्यावर बसून केलेल्या आंदोलनावरून राष्ट्रवादीच्या अनिल पाटील यांचा हा टोला. जितेंद्र आव्हाडांनी घोड्यावर नव्हे उंटावर बसून यायला पाहिजे होतं, कारण ते ज्या समूहाचं प्रतिनिधित्व करतात तो समूह उंटावरून येतो. ते चुकून घोड्यावर गेले. मंत्री चंद्रकांत पाटलांचा आव्हाड यांना हा खोचक टोला. घोड्यावर बसून आंदोलन केल्यानंतर सदाभाऊ खोत यांची जितेंद्र आव्हाडांवर टीका. पंतप्रधान मोदींचं आवाहन तुम्हाला काय करणार? सदाभाऊ खोत यांचा आव्हाडांना हा सवाल. जितेंद्र आव्हाड यांनी घोड्यावर बसून आंदोलन केलं, त्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीकडून टीकास्त्र. भारतीय म्हणून तुमच्या ओळखीवरती प्रश्नचिन्ह. मंत्री निलेश राणेंचा आव्हाडांवरती निशाणा. जितेंद्र आव्हाड यांच्या आंदोलनावरून भाजपच्या नवनाथ बन यांचं उत्तर. यावेळेस जनतेने तुम्हाला घोड्यावर बसवलं, तुम्ही अशाच प्रकारची नौटंकी केली तर पुढच्या वेळेस जनता तुम्हाला खाली उतरवल्याशिवाय काही राहणार नाही. बन यांची टीका. आव्हाडांकडे घोडा आहे, त्याची किंमतही जास्त आहे. घोडा वाहन चांगलं आहे, पण त्यालाही गवत लागतं, ते कुठून आणणार? नाना पटोलेंच्या आव्हाडांच्या आंदोलनावरती सवाल. सध्या राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय. या संदर्भातल्या काही अपडेट्स. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मुद्द्यावरून सुनेत्रा पवारांसमोर तटकरे पटेलांकडून नाराजी व्यक्त. सुनेत्रा पवारांच्या ट्विटनंतरही नाराजी दूर झालेली नाही. गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये दोघांकडून सुनेत्रा पवारांची भेट झाली अशी सूत्रांची माहिती. पटेल आणि तटकरेंनी सुनेत्रा पवारांसोबत प्रवास करणं टाळलं. आसामवरून परतताना तटकरे पटेलांचा एकत्र प्रवास, ही सूत्रांची माहिती. प्रफुल्ल पटेल पक्षाच्या निर्णयानं अस्वस्थ, सूत्रांची माहिती. तर सुनेत्रा पवारांनी आयोगाला पाठवलेल्या पत्रात पटेलांचं नाव नाही. आसामवरून परतताना पटेल तटकरेंनी सुनेत्रा पवार यांच्यासोबत प्रवास टाळला अशी ही माहिती. तटकरेंना प्रदेश अध्यक्षांना वेगळा मेसेज द्यायचा असेल. पवार तटकरेंच्या भेटीवरून रोहित पवार यांचं हे वक्तव्य. भाजप विरोधात आमच्यासोबत येणाऱ्यांचं स्वागत. विलिनीकरणाच्या चर्चेवर रोहित पवार यांचं हे भाष्य. शरद पवारांच्या प्रकृतीबाबत त्यांची भेट घेतली. भेटीमागे कुठलंही राजकीय कारण नाही. शरद पवारांच्या भेटीबाबत सुनील तटकरे यांची ही प्रतिक्रिया समोर. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल भाजपमधून लढणार. रोहित पवारांचं वक्तव्य. पटेल तटकरेंसह राष्ट्रवादीचे 22 आमदार भाजपमधून लढणार असा दावा.
ज्या चर्चा रंगवल्या जात आहेत त्यामध्ये कुठलंच तथ्य नाही. शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठीच तटकरेंनी भेट घेतली. राष्ट्रवादीच्या अनिल पाटील यांची ही प्रतिक्रिया समोर. रोहित पवार यांनी ज्योतिषाचा धंदा कधीपासून सुरू केला माहित नाही, मात्र राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये. सुनील शेळकेंचा रोहित पवार यांच्यावर पलटवार. 2029ला रोहित पवार काँग्रेसमधून बारामतीमधून लढणार. बारामतीमधून काँग्रेसनं लढण्यासाठी कुणी हट्ट केला, शेळकेंचा सवाल. तर रोहित पवारांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ द्यायच्या नाही अशीही टीका. भेटीवरून राजकीय वावड्या उठवणं चुकीचं. तटकरेंनी अचानक शरद पवारांची भेट घेतली. या प्रकरणी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया.